मला वाटतं महाडमधलं सर्वात बेस्ट म्हणून जर कुठलं असेल तर ते तुम्ही अशी चटणी वडापाव खाल्लीच नाही, मी तुला लिहून देतो. व्हिडिओ आला परत. जय भीम दादा. जय भीम अमय दादा. जय भीम. दादा आपण हे जय भीम का बोलतो मला कधीच कळलं नाही ते. जय भीम म्हणजे एक कसं आहे, सकारात्मक एक गर्जना आहे अमय दादा. कसं आहे सांगतो, दलित समाजासाठी देव म्हणजे काय आहे. आई वडील तर आमचे आहेतच बायोलॉजिकल जे असतील ते, पण ज्यांनी आम्हाला माणसात आणलं, माणसासारखं जगण्याची आम्हाला संधी दिली, प्रेरणा दिली, त्या माणसाला आम्ही देव म्हणणार. आणि आम्ही देव बाबासाहेबांना म्हणण्याचं कारण पण काय, कारण आम्हाला माणसात आणलं. बरोबर. मराठीमध्ये माय मराठीमध्ये एक सुंदर बापासाठी आहे की बापाला आपण बाबा म्हणून आम्ही त्यांना सगळेजण बाबासाहेब म्हणतो आणि त्यांच्या नावाची जय जयकार करतो. जय भीम. आणि मला असं वाटतं की हे बाबासाहेब फक्त तुमचे नाहीयेत, नाही माझे आपले सगळ्यांचे बाबासाहेब. मी म्हणतच नाही अमय दादा, मी बाबासाहेबांना आपलेच म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज पण आपलेच आहेत, छत्रपती शाहू महाराज पण आपलेच आहेत, महात्मा फुले पण आपले आहेत आणि बाबासाहेब पण आपले. बरं खरंय. बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या काळात दुःखी होते की मी इतकं सगळं मिळवलं, इतकं सगळं हे केलं, पण मला आज देखील लोक एक दलित कुटुंबातला, दलित समाजातलाच माणूस म्हणून माझ्याकडे बघतात. म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस कामाला लागले त्यावेळेस बाबासाहेबांना पाणी सुद्धा अक्षरशः देत नव्हती लोक. हांडे पाय असे घागरी पायाने लात मारून टाकायची की तू कसं काय ह्याला हात लावत. पण बाबासाहेबांनी मला सांगा, संविधान लिहिताना एक जरी गोष्ट इकडची तिकडे केली असती किती लोकांचं नुकसान झालं. बाबासाहेबांनी प्रत्येक सेक्टरमध्ये प्रचंड काम केलेलं आहे. म्हणजे कामगारांसाठी असेल, कामगारांचे 12 तास होते, 8 तास कुणी केले, बाबासाहेबांनी केले. LIC चा जो हे आहे इन्शुरन्स की कुणी केली, बाबासाहेबांनी केली. आरबीआय कुणी स्थापन केलं, बाबासाहेबांनी केलं. ऊर्जा क्षेत्र कुणी केलं, बाबासाहेबांनी केलं. इव्हन महिलांसाठी तुम्हाला सांगतो मी, महिलांचं प्रेग्नेन्सी मध्ये जो पगार मिळतो तो बाबासाहेबांना. प्रेग्नेन्सी मध्ये जी सुट्टी मिळते 6 महिन्याची ती बाबासाहेब, मॅटर्निटी लिव्ह जी मिळते ती सुद्धा बाबासाहेबांमुळे. म्हणजे बाबासाहेब फक्त एका समाजापुरती नाही, बाबासाहेब सगळ्या आपल्या देशाचे. आणि आता मला सांगा, या जागेचं काय आहे, म्हणजे काय महत्व आहे, आपण कुठे होत पहिले? आता आपण आलोय महाडच्या चौदार तळ्यावर. तर महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असा झाला होता की त्यावेळेस सरकारने असा एक निर्णय घेतला की महाराष्ट्रातील जितके काही तळे आहेत, पाणवठे आहेत, सार्वजनिक मंदिर असतील, शाळा असतील, या खुल्या झाल्या पाहिजेत. बरोबर. मग तसाच एक ठराव महाड नगर परिषदेने केला की चौदार तळं आजपासून सर्वांसाठी खुलं आहे. पण त्या काळातील सवर्ण लोकांनी ह्या गोष्टीला प्रचंड विरोध केला, पण ठराविक लोकांनी, बरोबर, ठराविक सवर्ण समाजातल्या त्या काळातील म्हणतो विरोध केला. पण बाबासाहेबांसोबत त्यांची चित्रे, सहस्त्रबुद्धे अशी अनेक सहकारी या आंदोलनात होते. पण एक विचार करा, बाबासाहेब ज्यावेळेस इथं आले तर बाबासाहेबांनी आंदोलन नाही केलं अगोदर. बाबासाहेब रायगडावर गेले. काय म्हणता? महाराजांचं दर्शन घेतलं, तिथून प्रेरणा घेऊन बाबासाहेब इथं आले. म्हणून कुणी तर किती छान लिहिलंय बघा, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एकमेव हे पाण्याचं आपल्या समोर उदाहरण आहे. पाणी नेहमी आग विझवण्याचं काम करतो, पण ह्या पाण्याने आग लावली. अरे काय मेटाफोर आहे ना, काय मेटाफोर आहे इतकं. म्हणजे बाबासाहेबांचं. आणि सगळे बाबासाहेब ज्यावेळेस इथं आले होते ना, सगळे चित्रे, सहस्त्रबुद्धे, त्यांची अनेक सहकारी इथं बाबासाहेबांसोबत सपोर्ट करायला, पाणी प्यायला बाबांसोबत होते अक्षरशः बाबासाहेबांसोबत. ती लोक सुद्धा होती बाबासाहेबांसोबत. नाही, मी म्हणतो ना की कुठला पण एक समाज कधीच वाईट नसतो. समाजामध्ये अशी काही मंडळी असतात जी वाईट असतात, आणि त्या मंडळीमुळे समाजाला टायटल लावू नका की हे असे. तर महाडच्या एपिसोडमध्ये आपल्याला महाडचा लोकल बॉय आहे, याचं नाव आहे स्वप्नील. स्वप्नील एक छान यूट्यूब चॅनल पण चालवतो, इंस्टाग्रामवरती पण सॉलिड फेमस आहेत. याच्या रील्स तुमच्याला पोचल्या असणार आहेत. त्या कुठल्या आहेत नाव सांग? विंग्स ऑफ ट्रॅव्हल नावाचं पेज आहे. सो विंग्स ऑफ ट्रॅव्हल नावाचं पेज आहे, एकदम सुंदर पेज आहे. मी त्या पेज म्हणजे फॅन आहे आणि खतरनाक काम करतो. आज याची जबाबदारी आहे की तो आपल्याला महाड फिरवणार आहे बेस्ट, आणि महाडमधले असे लोकल स्पॉट्स दाखवणार आहेत की जे तुम्ही कधी बघितले पण नसणार आहेत. तर कुठे आणलेस तू? पहिलं महाडमध्ये वरण घाट फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. वरण घाट जाताना जे हॉटेल लागतं ना सुरुवातीचं वरण गावातलं, तर ते हॉटेल आहे सदानंद हॉटेल, आणि तिथला फेमस चिवडा आहे कोळवणकर चिवडा. कोळवणकर चिवडा. कोळवणकर चिवडा त्याचं आडनाव आहे. अच्छा, ते नाव आडनावरच ते चिवड्याचं नाव पडले, कारण मुंबईचा राहणार आहे. इकडे आलो मी, परत मुंबईला गेलो ना तर लोक माझ्या आजूच सांगतात तो येताना ना कोळवणकर चिवडा घेऊन या. कारण त्यांना माहिती आहे, कारण आपल्याला मुंबईमध्ये भेटणार नाही, पुण्यामध्ये भेटणार फक्त येतं. तर हा 2 पद्धतीने ते कांदा आवडतो, आणि काही काही जणांना
नॉर्मल, तुम्हाला नॉर्मल खा. मेन म्हणजे मला सर्वात माझा फेवरेट आयटम आहे दिवाळीच्या चिवड्यांमधला फेवरेट आयटम दिस पोहे. आणि कुरकुरीत दिसतो एकदम. घेऊया आपण ह्याची ना चव एकदम घरगुती आहे. हा घरगुती. मी 2 घास खाल्ले पण माझ्या तोंडामध्ये जो अरोमा सुटलाय ना, पहिली गोष्ट लसूण, स्ट्रॉंग फ्लेवर ऑफ लसूण आणि मग आमचा लाल मसाला, त्याची धमाल आहे बाई. शेंगदाणा पण देतात. शेंगदाण्यासोबत तू घास घेतलास ना पर्टिक्युलर. शेंगदाणा घेऊया आपण. शेंगदाणा मग काय सुंदर आहे यार. म्हणजे मी हा जसा दिसतो ना, हा तेवढाच कुरकुरीत आहे. म्हणजे शेव आहे ही पण खूप टेस्टी आहे. हे 3च आयटम आहेत आणि तुम्हाला कुठेही लसूण दिसणार पण नाही. फ्लेवर त्याचा स्ट्रॉंग. 280 रुपये किलो. मी गोण घेऊन जायचं घरी आपल्याला. 280 रुपयामध्ये एवढा ह्यांचा रेट काय? हा रेटच नाही रे. गावा साईडला ना हे बेसिक जे आयटम आहेत ना, कांदा बिंदा पण ते पण असे अप्रतिम लागतात ना की जे शहरांमध्ये तुम्हाला असे कांदे मिळणार पण नाही. इव्हन जे बेसन पण वापरलंय ते बेसन पण एवढं सुंदर आहे. मुंबईला जसे ते गुजराती हे असतात ना फरसाण माटवाले, तो मला फीलच नाहीये. नाही आणि कसं गावाचं आहे ना, ते क्वांटिटी फरक पडत. त्यांना माहिती की भाई आपल्याला क्वालिटी द्यायचं आहे. हा, इथे लिमिटेड लोक आहेत. मी हे दरवी म्हणतो की महाराष्ट्राच्या गावांमध्ये जेव्हा आपण अशा लोकल ठिकाणी खातो ना, तेव्हा त्यांना माहिती की ते बिझनेस नाही करत आहेत, ते रिलेशनशिप मेंटेन करतायत. तर गावची प्रत्येक मंडळी ओळखतात, त्यांना इथेच राहायचंय. त्यांना माहिती गावातल्या मंडळी डोकं फिरलं आणि तुम्ही कधी फालतू खायला घातलं तर उद्या ते बंद होणार आहे. आधी 100 जण येतात, त्या 100 जणांना पण आपण जर खराब सर्व्हिस दिली तर काय होणार. म्हणजे मला जेन्युअनली हे गाव पण मी फिरतोय ना, एकदम आदर्श गाव आहे. म्हणजे सुंदर स्वच्छता. आपण कोकणातल्या गावांमध्ये पहिलंच गाव मला लागलंय हे, पण त्याच्यामध्ये एवढं सुंदर स्वच्छता दिसते मला. इव्हन हे लोकल स्पॉट पण एकदम सुंदर आहे. हा इव्हन ही जागा पण म्हणा काय, तुम्हाला अशा गावच्या अशा ठिकाणी आलं की तुम्हाला फील होतं की भाई घरी आलोत कुठेतरी छानपैकी. अजून एक गोष्ट तुम्हाला परत वाटेल की हा काय नुसतं सगळे नुसतं हे आता आजकाल कॉमन आयटमच खायला लागलाय, पण हे कॉमन जे आयटम वाटतात ना तुम्हाला, ते प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे आहेत. असं म्हणतो मी सासवडला गेलो, सासवडचा वेगळा होता. लालबागचा चिवडा, त्याचा चिवडा गलीचा चिवडा अख्खा वेगळा. त्यामुळे या प्रत्येक इव्हन तो हा पण आपण पुण्यातले जे खातो लक्ष्मीनारायणचा, त्याचा स्वतःचा वेगळा. सो हे प्रत्येक महाराष्ट्रातले पण जे चिवडे आणि जे फरसाणचे जे आयटम आहेत ना, ते प्रत्येकाने आपापली एक स्वतःची ओळख शोधलेली आहे आणि ती दाखवणं सर्वात इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. चिवडा म्हटलं का गुजरात आठवतं. हो, महाराष्ट्रात कल्चर आहे स्वतःचं आपलं. आपल्याला फक्त ते प्रमोट नाही करत. दिवाळीची सवय लागली की दिवाळीत खायचा, पण दिवाळी सोडून पण 12 महिने तुम्ही खाऊ शकता. एवढं सुंदर गोष्टी मिळत आहेत. माझ्याकडनं या चिवडा नक्कीच मिळतो आहे ऑफिशियल सिल्वर थम्सअप. मी हा पॅक करून घेऊन चाललो आहे. एवढा सुंदर आहे. आता आमचा चिवडा खाऊन झालेला आहे, पण ह्याचं असं स्पेसिफिक म्हणणं आहे की हा इकडचा बेस्ट वडापाव आहे. तर आम्ही वडापाव खात नाही कारण आम्ही एपिसोड अजून भरपूर वडापाव खाणार आहोत जे फेमस आहे. जसं की तो भाऊचा वडापाव, मांडीचा वडापाव हे करणारच आहोत. म्हणून मी वडापाव खात नाही, पण मला वडा खायची इच्छा आहे कारण मला बघून खूपच असं अट्रॅक्टिव्ह वाटलं. आणि मग अशी मी संकेत त्याला दाखव तिकडे, ह्याला खाताना बघितलंय माणसाला आणि मला तर वाटलं की मला पण तो खाल्ला पाहिजे. तर म्हणून आम्ही वडा, चहा आणि पेढे, यांचे पेढे पण मग गरमागरम बनले जातात मस्त. आणि घरी सगळं एकदम सगळं. आणि जर तुम्ही कोकणात आलात आणि तुम्ही जर खोबऱ्याची वडी नाही खाल्ली तर भाई तुम्ही कोकणात नाही आलात अजूनपर्यंत. आपला कोकणी फुल दिसतो आपल्याला फराळासमोर. आणि हा वडा आता गरमागरम आलाय, पण मला कौतुक काय वाटतंय की हा गरमागरम असं पण नरम कसा काय रे. पण कवर एकदम त्याचं नरम आहे, असं बिलकुल पण नाही की तो एकदम कुरकुरीत वाला असा. फोडणी पण परफेक्ट आहे त्या वड्याला. मिरचीचा फ्लेवर आहे. ह्याच्यामध्ये अख्खा गेम हा भाजीचा आहे. कवर सपोर्टिंग आहे की भाजी एकत्र राहावी म्हणून. बाकी त्याचं काम काय ना, बाकी अख्खी धमाल त्या भाजीची आहे. फक्त एक शॅलो फ्राय करतात मला वाटतं, म्हणून तेल सुटलंय. आणि शॅलो फ्राय पण काय करतात इकडे, कारण ते जास्त तेल वापरतात कारण लोकच नसतात. त्यामुळे त्यांना जेवढी ऑर्डर आहे तेवढं ते तेल काढतात, तेवढंच ते फ्राय करतात, तेवढं ते देतात. शॅलो फ्राय केल्यामुळे ते कवर कडक पण नाही झालंय, त्याच्यामुळे झालंय ते. पण भाजीला चव एक नंबर आहे. आणि मग संकेत दादा मला 2दा बोलले की आम्ही त्याला चटणी खाऊन बघा, तर आपण चटणी खाऊया जरा बुडवून. आपला फेवरेटच आहे. खोबऱ्याची चटणी आहे, त्यात साखर पण आहे, छान लागते आणि तिखट पण आहे. चटणी एक नंबर. तुम्ही अशी चटणी वडापावला खाल्लीच नाहीये, मी तुला लिहून देतो. आता इथून वरण घाट चालू होतो ना, सो ह्याच्या पुढं काही नाही. वाघजाई मध्ये भेटलं तर, नाहीतर काही नाही मध्ये. हा एक स्टॉप आहे फक्त. डायरेक्ट मग भोर. तर तुम्ही पावसाळ्यात वरणघाट फिरायला आलात तर तुम्हाला या जागेवरती यायचंच आहे 100%. कारण चिवडा अप्रतिम आहे, वड्याची भाजी मला खूप आवडली आणि चटणी तर लाजवाब आहे. सो चटणी आणि वडा या दोघांना मिळून माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप मिळतो ह्याला माझ्याकडनं 100%. खूपच छान. अजून एक गोष्ट आहे जी इथे खूपच सुंदर मिळते, तो आहे यांचा पेढा. आणि पेढ्याची साईज पण परफेक्ट आहे ना एकदम. आणि हा पेढा आहे ना
कुठलंही कॅरेमल चॉकलेट जग मारतं. काइंड ऑफ ते एक चॉकलेट भेटायचं होतं का, त्यावर गाईचं चिन्ह असायचं. अरे बरोबर बोलला. पार्सी डेअरीचं एक मिल्क चॉकलेट येतं, मिल्क चॉकलेट. फक्त दूध आहे, साखर आहे. भाई ह्याला अक्षरशः ना पेढा करूच नका, ह्याला असं विका रॅपरमध्ये. ह्याला पेढा म्हणून विकू नका, ह्याला चॉकलेट म्हणून विका. हे खतरनाक खरं आहे. हा खरी ही कन्सेप्ट चांगली आहे. त्यांनी चॉकलेट ठेवलं नाही ते पेडाचे असे. आरामात कधी लोक ह्याच्यावरनं तो शब्द निघाला असणार, वाक्य निघालं असणार की तोंड गोड केलं पाहिजे, ह्याने तोंड गोड केलं पाहिजे. याला माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल गोल्डन पीस. खतरनाक पेढा आहे भाई हा पेढा वेडा करणार. की तुम्हाला कोकणात special. कोकणात स्पेशल आलं की तुम्हाला खोबऱ्याची वडी तर खायची आहे. नारळी पाकची वडी नारळी पाक तू खा पाहिजे. सुंदर. ही जी चव आहे ना ही अख्खा कोकणात अशी असते, फिक्स फिक्स. टेम्पलेटच आहे. हे टेम्पलेट आहे. तुम्ही कुठेही कोकणात जा, तुम्ही कुठेही नारळाची वडी मागवा, खोबऱ्याची वडी मागवा, तुम्हाला हीच चव मिळणार आहे. त्याला माझ्याकडून मिळतं ऑफिशियल. आता काय ह्याला मी थम्सअपची गरज नाही आणि कोकणाची शान आहे. हा म्हणजे ते पण लोकांना तुम्ही माहिती ह्या लोकांना माहिती आहे. तुम्ही कुठेही घ्या, कुठेही खा, ते चांगलं लागणारच आहे. त्यामुळे ह्याला मी काय हे करत नाही, थम्सअप देत नाही आणि चहा पिऊया आपण मस्तपैकी. आम्ही आता जास्तच घाला गोड. किती गोड खाल्लं तू. माणूसच गोड आहे मी. पण चहा सुंदर केलाय, अजिबात गोड नाहीये. ओके. चहा बिलकुल पण गोड नाहीये. सुंदर चहा बनवलाय. त्यांना सांगत जा. आणि कुठे पण तुम्ही गावाच्या साईडला चहा प्यायला जाल ना, तुम्ही एक रिक्वेस्ट करा, जर तुम्हाला गोड आवडत नसेल, जर तुम्हाला गोड आवडतं काय बोलूच नका, तुम्ही वेडे व्हाल. पण तुम्हाला गोड आवडत नसेल तर त्याला सांगा की भाई प्लीज याच्यात साखर कमी टाका, कारण गावाच्या साईडला साखर टाकण्याची प्रथा आहे चहामध्ये. तू सांगितलंस का त्यांना गोड नको. हो, तेच वेगळा वाटला मला. ह्याला आवडला नाही. चहा पण छान आहे आणि चहाला काय मी रेटिंग बिटिंग देत बसणार नाही. तुम्ही या, वडा मागवा, चहा मागवा, मस्त चिवडा खा आणि पेढा पार्सल घेऊन गाडीत खतखत निघा. तर आता मी ह्यांच्या मालकाशी बोललो आणि मला कळलं की ही जी जागा आहे, ही जागा जवळपास 50 वर्ष जुनी आहे आणि हे जे रिनोव्हेशन आहे ते 35 वर्ष जुनं आहे. आणि हीच ब्युटी आहे आपल्या महाराष्ट्रातल्या गावातल्या अशा काही उद्योगधंद्यांची, की त्याच्यामध्ये तुम्हाला आजोबा, मग त्यांचे वडील, मग मुलगा, मग त्यांचा मुलगा, असं सगळे फॅमिली बिझनेस आहेत. आणि महाराष्ट्रात अशा खूप फॅमिली बिझनेसेस आहेत ज्या इतक्या वर्षानुवर्ष चालल्या आहेत. आमचं चाललं आहे जरा डिस्कशन मंगेशचं, की आपण एक अशी सिरीज करूया ज्यामध्ये या ज्या फॅमिलीज आहेत महाराष्ट्रातल्या, ज्या वर्षानुवर्ष रेस्टॉरंटचा बिझनेस करत आहेत, 100 वर्ष, 50 वर्ष, त्यांची स्टोरी कव्हर करूया. तुम्हाला कशी वाटते कॉन्सेप्ट सांगा कमेंट करून. जर तुम्हाला आवडली, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की नाही करूया आपण नक्की सिरीज आणि करूया. तुमच्या पण बघण्यात कुणी असेल तर सांगा, प्लीज सांगा आम्हाला कमेंट करून. फॅमिली बिझनेसेस आहेत, या फॅमिली चालवणं ही तुमची जबाबदारी आहे. येस, तुमची नाही, आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आपली फॅमिली आहे. तर हॉटेल सदनला माझ्याकडनं मिळालेला आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. का? कारण यांचा जो पेढा होता ना, पेढा तो वेडा आहे, वेडा. तो तुम्हाला खायचाच आहे. यांच्याकडे चिवडा मिळतो, तो पण ट्राय करायचा आहे. वडा आहे, चहा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मस्त इथे या, एन्जॉय करा. आणि गोष्ट विसरू नका यार, तुम्ही आजकाल करत नाही ती गोष्ट. स्टिकर लावलेला आहे आपला, इथे या, फोटो काढा आणि आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी पोस्ट होती, इंस्टाग्राममध्ये स्टोरी म्हणून टाका, आम्हाला सगळ्यांना टॅग करा यार. चला, बाय बाय. बाबासाहेबांनी मनुस्मृती जी जाळली ती हा, पण हितच इथेच जाळली. जाळली त्याचं ना? कारण तेच होतं की मनुस्मृतीचा काही लोक दाखला देत होते. हा. आता त्या मनुस्मृतीमध्ये साधं सोपं एक तुम्हाला महिलांबाबतीचं उदाहरण सांगतो मी, की महिलांना मनुस्मृतीत अजिबात दलितांवर स्थानच तर नव्हतं. प्रचंड अन्याय करायचं सांगितलं होतं, पण महिलांबाबतीत मी सांगतो, माता भगिनींबाबतीत आपल्या, की त्यात असं लिहिलं होतं की ज्या वेळेस एखाद्या महिलेचा जन्म झाला हा, त्यावेळेस तिनं लहान असताना आपल्या वडिलांना अधीन राहायचं, तारुण्य अवस्थेत आपल्या नवऱ्याला हा. आणि वृद्धावस्थेत आपल्या मुलाला. मुलाला. म्हणजे त्या महिलेला स्वातंत्र्य नावाची गोष्ट नव्हती. आणि ते स्वातंत्र्य असं की एखादा पुरुष व्यसनी असला, तो बाहेर फिरत असला, त्याची काम लफडी करत असली काही. काही असलं तर ते महिलेनं स्वीकारायचं. आणि नवऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट सुद्धा बोलायची नाही, ही कोण स्वीकारू शकेल? नाही. तसंच त्याच खूपच गोष्टीला पुरुष प्रधान विचार आहेत सगळे. भयंकर तीच गोष्ट ज्यावेळेस बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले, हा. त्यावेळेस बाबासाहेबांनी सगळ्यात मोठा निर्णय पहिला काय घेतला असेल? निर्णय पण नाही घेतला, त्यांनी ती अंमलबजावणी करण्यासाठी काय संघर्ष केला असेल काय? सांगतो तुम्हाला, की महिलेला स्वतःची हक्क मिळाले पाहिजेत, हा. महिलेला स्वतःच्या काय म्हणते त्याला, स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा हिस्सा मिळाला असला पाहिजे, वडिलाच्या. पाहिजे. हा. परत महिलेने स्वतःचं निर्णय स्वतः घेतले पाहिजे. मूल दत्तक घेण्यासाठी, मूल जन्माला घालण्यासाठी महिलेला अधिकार स्वतःचे असले पाहिजेत. अच्छा. मग ज्यावेळेस त्यांनी हा ठराव त्यांच्या त्यावेळेस पंडित नेहरूंसमोर मांडला, कारण पंडित नेहरू पंतप्रधान होते. ते सुद्धा शॉक झाले. मग ते म्हणले की हा कायदा आपण फेल होऊ द्यायचा नाही, हा कायदा आपण मंजूर करायचं. करायचा. पण ऑर्थोडॉक्सी इतकी वाढली, इतकी, हा.
की राजेंद्र प्रसाद त्यावेळेस राष्ट्रपती होते. हा. ते म्हणले की हा जर कायदा तुम्ही संसदेत पास केला आणि माझ्याजवळ तो मंजुरीसाठी आला हा. तर मी सही करणार नाही. म्हणजे बापरे. इतकी ऑर्थोडॉक्सी होती त्या काळात. मग त्यावेळेस महिलांच्या प्रश्नासाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. म्हणून तर म्हणतात ना, वो नीले कोट का अफसर अफसर नहीं अफसरों का बाप था, अखंड भारत का सूत्र जिसने लिखा अपने आप था, उसकी कलम का एहसान न जाने कितने पेट भर रहा है, अदबी से नाम लो वो भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर. ट्रू, उगाच म्हणत नाहीत. आणि ते मनस्फूर्ती पण आपल्या इथेच कुठे हा, जवळ इथं महाडमध्येच इथं मैदान आहे समोर. हा. त्या इथून 500 मीटर हार्डली अंतरावर मैदान आहे पुढं. अच्छा. त्या मैदानावर मनुस्मृतीचं दहन केलं होतं बाबासाहेब. हा, तिथं त्या आठवण म्हणून क्रांतीस्तंभ देखील उभा आहे तिथे. अरे वा. हा, म्हणजे संविधान आपल्यासाठी इतका पवित्र ग्रंथ आहे आणि संविधानाच्या जोरावरच आपला भारत उभा आहे. एक उदाहरण संविधानाच्या निमित्त सांगतो मी. तो विन्स्टन चर्चिल जो पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल जो घमंडी पंतप्रधान होता इंग्लंडचा, घमंडी ब्रिटनचा पंतप्रधान, तो म्हणला की भारताला स्वातंत्र्य दिलं. भारत काय संविधानाच्या जोरावर टिकू शकतो का? टिकू शकत नाही म्हणले. हा. टिकू शकणार नाही. भारताला आम्ही इतकं गुलाम करून टाकले हा. की भारत आमच्या मागं लागेल की तुम्ही आमच्या परत या, आम्हाला राज्य करा. हा. पण बाबासाहेबांनी संविधानातून इतकं स्ट्रॉंग केलं आपल्या सगळ्यांना, बरोबर. इतकं की आपण आज भारतात जगात भारत महासत्ता व्हायच्या दृष्टी हो, हो. का तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे. तरी देखील काही लोक संविधानाला विरोध करतात. पण हे फक्त एकट्या दलित समाजासाठी नाही ना, खरं आहे. आपल्या सगळ्यासाठी. सगळ्यांसाठी चाललंय हे. नाही, खरं बोललात. आणि महाडच्या एपिसोडची सुरुवात आम्हाला इकडनंच करायची होती. इकडूनच करायची कारण होती, yes. इकडनं नाही करणार तर मग अजून कुठून कुठून करणार असं करणार? आहे हा, ते. महाड जसं महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेलं आहे, तसंच ह्या सगळ्या गोष्टीने देखील पवित्र त्याला झालेलं आहे. पवित्र केलेलं. कारजी लोक म्हणतात का, काय रे तुम्ही डीजे लावता बाबासाहेबाच्या जयंतीला? बाबासाहेबांनी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही डोक्यात पुस्तकं घ्या, पण तुम्ही बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचताय. अरे म्हणावं त्याला, आमचा समाज वर्षभर बाबासाहेबांना डोक्यात घेतो, एक दिवस बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचतो, कारण त्या माणसानं आम्हाला माणसात आणलं ना. बरोबर. त्याचा जय जयकार आम्हीच नाही, सगळ्यांनी करायला पाहिजे. बघा, कोकणात फिरतोय आणि ऑथेंटिक वडापाव नाही खाल्ला असं होऊ शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला दादा कुठे घेऊन आलाय? भाऊचा वडापाव. भाऊचा वडापाव, ज्याचं नाव आहे निनाद पण लोक त्याला भाऊचा वडापावच म्हणतात. आणि हा पण जसं करमरकर फेमस आहे तसंच एक लँडमार्क झालेली जागा आहे इकडची. आणि फेमस त्यांचा वडापावच आहे. बघाल तर कंटिन्यूस गरमागरम त्या म्हणतात कढईमध्ये वडे तळले जात आहेत. आणि जो माणूस पॅक पण करतोय तो लिटरली मशीन सारखा पॅक करतोय. चला आपण घेऊया. मेन मला तुमच्या महाडचे पाव आवडले यार. काय पाव आहेत सुंदर. मी पावाने दिलखुश होतो. एकदम फ्रेश पाव, कुरकुरीत डीप फ्राय केलेला मस्त वडा. आणि ह्याची स्पेशालिटी भाजी आहे आतमधली. आतली भाजी ना? भाजी अरे डोंबिवली आपल्या गावचे भेटले. हो, आता आपलं नवीन चॅनल ऑफिशियल मस्त कंपनी. प्लीज सबस्क्राईब करा. आपले ऑलरेडी 2 महिने झाले एपिसोड यायला लागलेत. हे आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका. बेल आयकॉन थँक्यू. दाबा. सो जसं ह्यांनी आता सबस्क्राईब केलंय म्हणजे तुम्ही पण सबस्क्राईब करून टाका. काय दोघांना बघायची सवय लागली पण सबस्क्राईब पण करत नाही. आणि दादाचं पण चॅनल सांग नाव परत एकदा. विंग्स ऑफ ट्रॅव्हलर. हे युट्यूब वरती पण आहे, इंस्टाग्राम वरती पण आहे. युट्यूब वरती सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम वरती फॉलो करा. एकदम परफेक्ट आहे. साईज म्हणा म्हणजे असा जसा पिक्चर परफेक्ट दिसतो ना तसा हा वडापाव आहे बघायला एकदम. हो घेणार हो, नक्की. हवा बघा ना बाहेर ते. हो, काय ना यार, वाफ पण कसली आहे. हा उघडला जो अरोमा सुटला याचा लसणाचा एकदम. आणि ही ओजी चटणी बघ, ही चटणी महत्वाची आहे. चटणी पण असेल लसणाचे तुम्हाला पाकळ्या दिसला पाहिजे तर ती खरीच वडापावची चटणी. चटणी लावली, एवढा स्ट्रॉंग लसूण आहे ना, एवढा स्ट्रॉंग लसूण धमाल. तो ऑब्झर्व केला असेल महाडमध्ये सगळ्याच वडापाव चटण्या अफलातून. आणि आपण पहिले खाल्ला वडापाव तिकडे कळवणकर वेगळी चटणी एकदम अफलातून. ही एकदम कर्मकाची वेगळी चटणी, ही तर वेगळी चटणी. आणि ही बाप चटणी आहे एकदम. आणि हा म्हणतो ना भाजी बाप आहे. हा, भाजी आतमध्ये एकदम परफेक्ट करतात ते. रिअली गुड वडापाव. हा वडापाव खूप चांगला आहे. हा वडापाव खूप ऑथेंटिक आहे. परफेक्ट प्राईस, परफेक्ट वडापाव, परफेक्ट शेप, परफेक्ट पाव, परफेक्ट बटाटा वडा, परफेक्ट चटणी. आणि माझ्याकडनं मिळतो आहे परफेक्ट ऑफिशियल गोल्डन थम्सअप. व्हेरी नाईस वडापाव. महाडमधला बेस्ट वडापाव आहे. आणि सर्वात जुना म्हणू शकतो आधीपासून. लोक म्हणजे बाकीचे नंतर आले, हा महाडमधला ऑफिशियल म्हणतो सर्वात जुना वडापाव. म्हणजे महाडमध्ये परत आलो तुम्ही हा वडापाव खायला नक्की येतोय. हो, एवढा छान वडापाव आहे.
बट तुमच्या महाडची लोक काहीतरी खतरनाक आहेत. अशी मिसळ मी बघितली पण नव्हती. मी खाल्ली तर पुढची गोष्ट आहे, Inventor आहेत, बघितली पण inventor. नव्हती की आधी मिसळ आली, मग त्यांनी वाटाणे टाकले आणि मग त्याच्यात बटाटा टाकला, मग तर्री आणि मग रस्सा. बाय खतरनाक आयटम. आणि आता कांदा. आप क्रोनॉलॉजी समजिए, आप क्रोनॉलॉजी समजिए. तू तर कुठे आलायस आम्हाला? करमरकर मिसळ म्हणून आहे सर्वात फेमस. सर्वात फेमस. म्हणजे महाडमध्ये आले का लोक करमरकर मिसळ येणारच. आणि इव्हन अंडर रेटेड आहे. मला समोसा फार आवडतो यांचा. मिसळ एवढी famous झाली आहे. हा की ते बाकीच्या लोकांना मागवतच नाही. आणि 80 रुपयाची जर एवढी भरचूक मिसळ येणार आहे तर एक माणूस ही मिसळ खाल्ला तर त्याचा गेम ओव्हर होणार आहे. एवढ्याची क्वांटिटी आहे. बाय द वे 11:30 बंद होते. म्हणजे तुम्हाला याच्यातच मला सकाळी जायचंय ते खायला. एकदम जुनी. किती वर्ष असेल जरा आपली जागा? मी 5 वर्षाचा असताना वडापाव होता. अच्छा. हे बाहेरचा आहे ना तेवढीच जागा होती. हा 95. तुम्ही स्वतः मिसळ पावचे फाउंडर आहात. हो. आणि आज तुमचं म्हणजे महाडची शान झालात तुम्ही. सुंदर सुंदर लँडमार्क झालं लँडमार्क. लँडमार्क झालाय. असं असतं बाई की जर तुम्ही तुमचं गाव सोडून शहरात, जर तुमचं गाव सोडून तुम्ही शहरात जर नाही आलात करिअर करायला, गावामध्ये तुम्ही करिअर बनवलं तर ती गावाची शान होते. जे नवीन जनरेशन आहे ना, यंग जनरेशन जे येत आहे, तुम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या गावात नाही राहायचंय, तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा धंदा नाही करायचंय, पण एक लक्षात ठेवा ती लेगसी आहे. आणि तुम्ही नाही करणार तर कोणच नाही करणार. तुमच्या आई वडिलांनी ती इतक्या वर्षांपासून जपलेली गोष्ट आहे. अशा वेळी ना तुम्ही प्लीज आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि हा तुमच्या गावाला कसं मोठं करता येईल याचा विचार करा. म्हणजे आता मी बारामतीला पण गेलेलो ना, तिथे आम्हाला हे नोटीस झालं की बारामतीमध्ये पवार फॅमिलीने काय केलंय की बारामती थोडं डेव्हलप करून टाकलंय. बरोबर. तेच सगळे मोठे झाले. आणि कुठेतरी मला ते कोकणात व्हायची इच्छा खूप जास्त आहे की कोकणाला पूर्ण पोटेन्शियल आहे, पण कोकणाच्या ज्या यंग पोरांनी मनावरती घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि कधी पण ज्यांना वाटतं ना की बाबा आपल्याला एवढं किती रुपये कमवणार आहे. राजस्थानची लोक हे गावागावामध्ये महाड बिरवाडी साईडला येऊन राहतात ना, त्यांना पण विचारा की सर तुम्ही किती रुपये कमवता. खरंय. तुम्हाला समजेल की बाबा ते किती रुपये कमवतात. लाखो रुपये खरंय, कमवतात. खरंय. ते राजस्थानवरून येऊन आपल्याकडे दुकान टाकून ते मोठे झाले. ते मोठे झाले महाराष्ट्रातल्या आणि मग कोकणातल्या स्पेसिफिकली पोरांना माझी रिक्वेस्ट आहे की चला आपण आपलं कोकण समृद्ध करूया. 2 कोकणी पोरांनी ते घेतलंय मनावर. आम्ही तर घेतलंय मनाती भाई. जेन्युअनली 2 कोकणी पोरांनी मनाती घेतलंय की 100% ऑफिशियल मस्त कंपनी कोकणात काहीतरी मोठं करणार काही पुढच्या वर्षांमध्ये. हे माझं प्रॉमिस आहे. चला आपण खाऊया. काय भरचूक झाली जरा मिसळ. एवढा मोठा घास तुला चालेल ना असं आपण शेअर केलं तर? हा चालतं सर. कारण लोकांना परत ते पण लफड आहे की उष्ट करू नका. ट्रॅव्हलर लोकांना सगळं चालतं. पहिला कसं सांगतो, ही मिसळपेक्षा भाजी वाटते. मिक्स सगळं. याला मिसळचा फीलच नाही. ही शेवभाजी. भाजी शेवभाजी आहे ही. शेवभाजी. याला तुम्ही मिसळमध्ये गिनती करू नका याची अजिबात. काय चपाती असं खाऊ शकला असतो. ह्याच्या पाव ह्याच्या चपाती पाहिजे. या चपातीवर खायचा आयटम आहे. आणि अनलिमिटेड आहे वाटाणे. काका वाटाणे अनलिमिटेड असतात ना ते. डबल मागितलं तर डबल पण देतात. हो बस 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 मी मागतो तरी अनलिमिटेड सांगायला घेऊन आले ते. कुठली गोष्ट ना प्लीज वसूल करा जाऊ नका. वसूल करायला भरपूर गोष्टी आहेत. हे आस्वाद घ्यायला या. आपल्या माणसाकडून तरी नका करू. आपल्या माणसाकडे वसूल नका करू. तर एक गोष्ट कर सांगतो, तिखट पण आधी मला वाटलं तिखट बिलकुल नाहीये असं वाटलेलं, पण तुम्ही आफ्टर टेस्ट जिभेला कुठेच तिखट नाहीये, फक्त जिभेच्या एंडला तिखट आहे. तुम्ही ट्राय करा. या माणसाला काय बसवलंय कारण हा मिसळ प्रेमी आहे एक नंबरचा. आम्हाला आता याला काय म्हणले, शेव पाहिजे, मिसळ पाहिजे. मिसळ भाजी तिखट आहे, टेस्टी आहे, पण तिखट आहे, पण चव लागते. म्हणजे आधी कुठेच तुम्हाला वाटत नाही की तिखट आहे. हा लाईट वाटते. एंडला एकदम लाईट वाटते. मी सांगतो का तुम्हाला, तुम्ही त्याच्याकडनं ना तर्री आणि हे मागून घ्या एक्स्ट्रा. पाव आणि पाव एकदम मस्त चिंटूला नरम नरम फुल असं वाटतं की मावा केक आहे घेतलेलं आहे. घे मित्रा तू पण. खरंच चांगली आहे. पाव एवढा मस्त आहे रे हा. आहे पण काय असा मुंबईत पण नाही मिळत पाव एवढा छान. वाटाणे खाऊन मला मजा आली, बटाटे खाऊन मला मजा आली. माझ्याकडनं मिळाला 80 रुपये नक्कीच मिळतं ऑफिशियल सिल्वर थम्सअप. खूपच क्वालिटी मिसळ. आता अनरेटेड डिश खाऊया, समोसा. परफेक्ट झालं. आज भाजी बघा कशी बघितली. परफेक्ट. त्याची आतली भाजी आहे ना एकदम पॅटिस मधली भाजी आहे. समोसा खूप चांगला आहे. भाजी थोडीशी ड्राय आहे. ती पॅटिस मधली भाजी आहे, पॅटिस मधली. समोसा माझ्याकडे मिळतो ऑफिशियल डबल थम्सअप. व्हेरी गुड मस्त. सुरुवात झाली इकडनं या धंद्याची. मुसळवाला वडा खाऊन बघूया. आलं लसूण सर्वात स्ट्रॉंगेस्ट फ्लेवर आणि भरचूक बटाट्याची भाजी. आणि ह्यांनी ना ते डीप फ्राय केलंय त्यामुळे क्रंची पण झालंय व्यवस्थित. लेअर खूप मस्त आहे. कवर एकदम पातळ आहे, म्हणजे नसल्याचंच गण आहे बघ. थोडंसं पातळ आहे बघ, थोडंसं पातळ आहे कवर. आणि क्रंची. बटाटा जास्त स्मॅश नाही केलाय हे बघ. बटाटा अख्खा आहे. आणि चटणी लेजेंडरी. म्हणजे भाजी खूप लागते, भरभरून लागते एकदम. मला माझ्याकडनं
नॉर्मल तुमचं वडाला ऑथेंटिक जागा आहे, एकदम डिफरंट मिसळ आहे, मिसळ भाजी आहे ही. आणि बाकी पावाबिवाची सगळी क्वालिटी चांगली आणि मेन जागा एकदमच तुम्हाला 100% चांगलं कधी खायला मिळणार आहे. हो आणि मेन असं बाजारपेठच्या एरियामध्ये म्हणजे गरजेच्या ठिकाणी मेन कॅन्टीन सारखी जागा आहे. एकदम एकदम कॅन्टीन जागा आहे. चला तर कर्मकर स्नॅक्सला आपला स्टिकर लागलेला आहे ऑफिशियल मस्त कंपनीचा. तुम्ही ते आल्यावरती इकडे यांची मिसळ ट्राय करायची. मिसळ म्हणजे ती मिसळ भाजी आहे, खतरनाक आहे, वाटाणे आहेत, बटाटा आहे, सगळं त्याच्यामध्ये टाकलेली बाप गोष्ट करून ठेवलेली आहे. ट्राय करा. समोसा पण त्याचा अंडररेटेड आहे पण चांगला समोसा आहे आणि वडापाव पण खाऊ शकता. त्यामुळे एकंदरीत तुम्ही आला तर मजा येणार इकडे. आणि आला ते काय करायचं आहे ते विसरू नका, स्टिकर लावलेला आहे, स्टिकरवर मस्त फोटो काढायचा आहे, ऑफिशियल मस्त कंपनीचं यूट्यूब चॅनलवर टाकायचं आहे, पोस्ट म्हणून आम्ही कमेंट करू त्याला आणि इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाका. चला बाय बाय. अस्पृश्य समाजाला पाण्याचा सुद्धा मूलभूत हक्क नव्हता. अस्पृश्य समाजाचा पगडा म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की आताच्या काळामध्ये कोणाला बोललं की तुला पाणी प्यायला अलाउड नाही तर ते त्याचा किती मोठा इश्यू होईल. भयंकर इश्यू होईल. आता आपल्याला तसं त्यावेळी तसं होतं की पाणी प्यायला पण अलाउड नाही. अलाउड नव्हतं. इतकी अस्पृश्यता, डोकं वर होतं अस्पृश्यतेचं. त्याचं उत्तम उदाहरण मंगेश दादा. मंगेश दादा बोत्रे आपला. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो आम्ही. चाळीसगाव म्हणून शहर आहे, तिथे बाबासाहेब जेव्हा आले होते आणि त्यांचं एक काहीतरी सत्याग्रह काहीतरी आंदोलन होतं तिकडे, त्यावेळेस बाबासाहेब तेव्हा तिकडे आले होते आणि त्यावेळेस त्यांना स्टेशनवर तिकडून घेऊन तिकडचा एक महारवाडा होता, तिकडे घेऊन जायला एक टांगा बुक केला होता. घोड्याचा टांगा असतो तो, टांग्याची बुकिंग झाली होती 2 दिवसाची. आणि त्या टांग्यामध्ये म्हणजे एक दलित माणसाला कसाला बसवायचं म्हणून तिकडे कोणताच टांगेवाला रेडी होत नव्हता. तर जो टांगेवाला रेडी झाला आणि तो टांगेवाल्याला पण असं रेडी करण्यात आलं की बाबा ठीक आहे बाबा, आमचा महार माणूस जो आहे तो टांगा चालवेल, तू फक्त त्या घोड्याचा लगाम पकडून पायी चाल खालून. हा चाल, तू बसू पण नको. बसू पण नको तू. कारण तो माझ्या गावाचा जो सवर्ण समाज होता तो त्याला बोलला टांगेवाल्याला की बाबा तुझ्या टांग्यात जर काही तू एका दलिताला बसवलं तर आम्ही तुझा धंदा बंद करून तुला वाळीत टाकू. बापरे. तर त्यावेळेस तो टांगा एका नदीच्या पुलावरून गेला. तर टांग्याचं चाक खड्ड्यात गेल्यामुळे बाबासाहेब त्या टांग्यातून खाली पडले. अरे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. ते 2 दिवसासाठी आलेले, ते 6 की 7 दिवस तिकडे ऍडमिट होते त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे. आणि बाबासाहेबांना जी काठी आपण बघतो फोटोमध्ये, ती काठी लागली चाळीसगाववरून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यापासून. की एवढा मोठा काहीतरी इन्सिडेंट झाला म्हणून सगळ्या समाजाचे लोक आले. तर दलित समाजाचे लोक त्यांना घेऊन महारवाड्यात त्यांच्या तिकडे गेले. आणि टांग्याचं आता काय करायचं, तर टांग्याला अख्खा टांगा त्या माणसाला धुवायला लावला, घोडा धुवायला लावला. त्या घोड्याची लगाम धुवून त्या टांगेवाल्याने अशी समोर दाखवली की बाबा हा तुम्ही म्हणताय ना महाराला कशाला बसवलं, मी आता माझा टांगा धुतलाय, माझ्या धंद्यावर एवढं माझ्या पोटावर पाय नका आणू. इतके ऑर्थोडॉक्स होते. बाबासाहेबांनी हे सगळं त्यांची एकच ऑटोबायोग्राफी सारखं एक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या बायोग्राफीचं नाव आहे वेटिंग फॉर व्हिसा म्हणून. अच्छा. त्याच्या 4थ्या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे की तो जरी महार होता, तो टांग्यात बसणारा माणूस, तर महार असल्यामुळे त्याला टांग्यात नाही बसू दिलं, की टांगेवाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. बापरे. पण जरी तो बॅरिस्टर ऑफ लॉ असला तरी तो त्यांच्यासाठी महारच होता. एवढा डिग्री आहे त्या माणसाकडे. हा. आणि तो जो टांगेवाला माणूस होता ते माझे आजोबा होते. काय बोलतो. अरे बाप रे बाप. मी त्यावेळेस बघा, महार समाजाच्या व्यक्तीला टांग्यात सुद्धा बसू देण्याचे डिग्री आहेत, डिग्री असून आजची परिस्थिती बघा. तर हेच खरंच सुंदरता आहे. मी आज या माणसामुळे जे शक्य झालंय की आज OMC मध्ये अशी 4 माणसं काम करतायत. कशी 4 माणसं स्पेसिफिक, इथं कुठल्या जातीचा कुणाचा संबंध नाही, पण जे आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय ते सांगतोय. हा ब्राह्मण आहे, हा मराठा आहे, अमय दादाची बायको कोळी, मी दलित आहे, मंगेश दादा धनगर आहे. हे सगळे आम्ही काय एकत्र आलोय, कारण आपण संविधानाच्या जोरावर उभं आहे. आपण जोपर्यंत संविधानाला आपला ग्रंथ मानू देशाचा, त्यावेळेस ही आपली मुळी कुणीच मोडू शकत. आणि बघा ना, म्हणजे आज वेळ कशी पालटली ह्या महामानवामुळे, की ज्या माणसाला टांग्यात बसण्याची पण परमिशन नव्हती, आज त्याच्यामुळे हे 4 जातीचे लोक एका ताटात आज खातात. एका ताटात उष्ट खातोय. उष्ट. खूप लोकांना त्या गोष्टीला खूप त्रास आहे. पण ते खरंच मला ना हे उष्ट्याबद्दल परत आज सांगून होतो एपिसोड चालू व्हायच्या आधी. हे बघा, आम्हाला खरंच माहिती आहे की खूप लोकांना उष्ट खाणं नाही आवडत आणि त्याचं कारण मला योग्य वाटतं की बरोबर आहे, तुम्हाला नाही पटत ती गोष्ट नाही केली पाहिजे. पण आमच्या 4 जणांना आम्हाला चालतं. आम्ही काय ट्रॅव्हलर आहोत, म्हणजे जे पण ट्रॅव्हलिंग वाले लोक आहेत ना त्यांना माहिती आहे की ट्रॅव्हल मध्ये कोण बघत नाही उष्ट काय आणि काय नाही. भाई आपल्याला वेळ काढायची, दिवस काढायचा, पटापट जायचंय. आणि आम्ही एका दिवसामध्ये 6-6, 5-5 रेस्टॉरंट करतो. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या डिश मागवणार, प्रत्येकाला वेगळ्या ताटं देणार. ती ताटं पण वेस्ट होतात, ते फूड पण वेस्ट होतं. कशाला कोणाला त्रास का द्यायचा. त्यामुळे ओके, सॉरी. हे आमचं एक सिम्बॉलिझम आहे की भारत एका ताटात खाल्ल्यामुळे एकत्र राहू शकतो. आजोबांची पण
त्यावेळेला त्यांनी तो विचार नाही केला. ती पण खूप खरं मोठी गोष्ट आहे म्हणजे त्याच्या हा. आजोबांना आपण शाउट आउट दिलाच पाहिजे येस की खरंच त्या माणसाने त्यावेळी जेव्हा लोक अलाव करत नव्हती त्याने आपला टांगा दिला. म्हणजे लोक शिकलेली असून पण तेवढा नाही विचार करत होते, पण ते टांगेवाल्याचा विचार होता. आणि- हा. अशिक्षित माणसाने म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आपण महाराष्ट्र भूमीत तर जन्माला आल्यामुळे आपण फॉर्च्युनेट तर आहोत, पण मला पण असं छान वाटतंय की माझे आजोबा या आंबेडकरांच्या काहीतरी भले एक टांग्याची फेरी असो तेवढ्या तरी त्यांच्या कामा येऊ शकले. म्हणजे त्यांचे विचार म्हणजे टांगेवाला नसून पण ते त्यांचे लिबरल आणि वोक विचार होते हो. त्या टायमाला पण, हो. जी खूप मोठी गोष्ट होती. खरंय. मग आपण त्यामुळेच आपण जातीभेद सगळेजण संपवून टाकूयात Please. आणि बाबासाहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या परत एकदा स्वराज्य निर्माण करायचा आपण प्रयत्न करू. नक्कीच. आता कुठं आणले गांधार पालेले लेणीला? स्तूप म्हणजे काय असतं? आता स्तूप कसं आहे, स्तूपाचे वेगवेगळे प्रकार असतात. काही काही स्तूपामध्ये जे बौद्ध भिक्खू असतात गेल्यानंतर मनुष्याला पूजलं जात नाही बौद्ध धर्मात, तर त्याची एखादी कुठली तर वस्तू त्याने जी वापरली आयुष्यभर त्या वस्तूचं स्तूपारूपी त्या बौद्ध भिक्खूला आठवण म्हणून ती केलं जातं आणि त्याची घडवण शिकवण जी काही झालेली आहे ती पुढे चालवली जाते. म्हणजे जसं आपलं स्मारक मानतो आता हो. मॉडर्न याच्यात चौकात वगैरे जसं स्मारक असतं, तर हे एक प्रकारचं स्मारक स्मारक आहे. पूजा वगैरे काही केली जात नाही, पूजलं हा. वगैरे काही जात नाही हा. त्याला. पण त्याची आठवण म्हणून आपण काय तर त्याने महान कार्य केले बौद्ध धर्मासाठी, त्यासाठी ते स्तूप उभारलं जातं. म्हणून आपल्याला ते स्तूप प्रत्येक ठिकाणी दिसलं जातं. मुख्य स्तूप जे मानलं जातं ते गौतम बुद्धांचं मानलं जातं. मुख्य म्हणजे गौतम बुद्धांनंतर जे होऊन गेले बौद्ध भिक्खू त्यांची नावं बरीचशी माहिती नाहीत लोकांना, कारण ते आक्रमण झाले परत ते सगळं कोण आता एक शिलालेख आपण बघितला मागचा, हो. तो अर्धा शिलालेख आहे, बाकीचा सगळा फोडून टाकलेला शिलालेख आहे. जसं आता यांनी सांगितलं की त्यांच्या आठवण म्हणून त्यांनी केलेलं आहे, पण तुम्ही लोकांना तुमच्या आठवणी नका हा, देऊ. असं करू नका. तुमच्या आठवणीची काही गरज नाही यांना. हा. So, अशा आठवणी नको आपल्या अमोल, महाराष्ट्रात. तुझ्या आठवणीची काही गरज नव्हती भाई नाही, इथं. नाही, अमोल, तू काहीतरी असं काम कर आणि तू स्वतःची आठवण तयार कर. दुसऱ्याच्या ह्याच्यावरून तू स्वतःची आठवण घाण करून जाऊ नको. इकडचा जो शिलालेख आहे ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे, म्हणजे जवळजवळ एक तिसऱ्या सातवाहन शतकातला सातवाहन काळातला आहे. हा अर्थ असा होतो, पहिली ओळीचा अर्थ असा आहे, सिद्धी असो कल्याण हो कंबोज वंशाचा राजकुमार वेणुपालित म्हणजे विष्णुपालित याने मुख्य चैत्य लेणे आणि 8 ओवऱ्या राहण्याच्या खोल्या, लेण्याच्या दोन्ही बाजूस पाण्याचे टाके, पोळ्या आणि लेण्यांकडे जाणारा मुख्य मार्ग बौद्ध संघाला देणगी म्हणून दिलेला आहे. आणि बौद्ध लेण्या पण अशा ठिकाणी बनवल्या जायचा जो व्यापाराचा मार्ग आहे, जिकडे असा आता जसा हा हायवे झाला, आपण हायवेच्या बाजूला नाक्यावर कसं आपलं काहीतरी वर्दळ असते, तर त्या वर्दळीच्या ठिकाणी लेण्या बनवल्या जायच्या आणि त्या लेण्या ज्या राजाने बनवून दिल्या त्याचा इथे उल्लेख केला जायचा. लेणीच्या वरच्या म्हणजे सेकंड फ्लोअर बोलू शकतो त्याला, त्या तिथे आहोत आम्ही. आणि इकडे एक प्रकारचं हॉस्टेल आहे त्यावेळेस. आणि हे जे वर दिसतंय ना, ही राख आहे जे होल होते, तर त्यावेळेस ते जेवण वगैरे बनवायला, तर ही सगळी वर जी राख लागलेली, म्हणजे ही राख जी आहे ती पण तेवढीच वर्ष जुनी आहे जेवढी वर्ष जुनी ही लेणी आहे. दगडाचा रंग वेगळा आहे आणि इथून राखेचा रंग वेगळा आहे. हा खेळ माहिती तुम्हाला? हा खेळ आहे. हा खेळ काय आहे ते कमेंट करून सांगा. आता प्रत्येक माहिती आम्हीच देत बसलो, मग तुमच्यासाठी होमवर्क पाहिजे की नाही काहीतरी? तुम्ही पण आमचं ज्ञान वाढवलं पाहिजे की नाही काहीतरी? हे आपलं नाशिकचा किल्ला आहे हरिहरगड, त्याला पण अशीच वाट आहे, दगडाच्या आत खोदून काढलेली वाट आहे. दादा गोल जिना आहे हा. बोलची नाही. हे बा, बापरे 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 बापरे. वाह, हा बेस्ट. मुख्य माणसाची रूम हो हो, याला बघा ना, याला दरवाजा इथंच आहे. तो बसायला. बसून दाखव, बसून दाखव, बसून दाखव. वेटिंग रूम आहे. आता लोक फक्त आसऱ्याला घरं बनवतात. आसऱ्याला करेक्ट. त्यावेळेस प्रेम करून घर बनवणं काय असतं ना, हो, ते जुन्या लोकांकडून आपण हा. शिकलं पाहिजे आणि ते परत आणलं पाहिजे. आपण जे भारताचं वैभव होतं ते परत आणलं परत पाहिजे. आणलं पाहिजे. 1500-2000 वर्ष झाले त्याला, हा, अजून दुसऱ्या तिसऱ्या शतकात बनवलेले एक थेंब गळती नाही मध्ये. नमो बुद्ध आहे. नमो बुद्ध आहे. का शांत वाटतं होता इथे. शांत म्हणून तर अशा डोंगरावर बौद्ध भिक्खू राहण्याचं कारण पण होतंय. म्हणजे व्यापाराचं तर एक केंद्र होतंच, कनेक्टेड. आपण लेण्या इतक्या फिरल्या बघितलं, पण ही मोठी लेणी आणि किती सुंदर लेणी आहे तुम्ही बघितलं. आणि मला एक विशेष काय वाटतं, खूप स्वच्छ आणि सुंदर लेणी आहे, सुंदर. आपण हिंदू असो, बौद्ध असो, भारतीय असो, भारतीय त्यापेक्षा महत्वाचं आपण ॲज अ माणूस, मनुष्याने काय करून ठेवलंय हो त्याचं कौतुक करण्यासाठी इकडं आलंच पाहिजे. हो तर आम्ही मागे लडाखला गेलो होतो. लडाखला कसं होतं, आता 2,000 वर्ष जुन्या मॉनेस्ट्री आहेत. हो त्या मॉनेस्ट्रीमध्ये अजून पण ते रोजची पूजा अर्चा होते, म्हणून आपल्याला तिकडे गेल्यावर त्या कल्चरचा भाग झाल्याचं एक फिलिंग येते. हो. आता इथे कसं काहीच नाहीये. इथे जर काही मॉंग्स असते, त्यांनी त्यांची पद्धती असतात ते फॉलो केल्या,
आपल्यासारखं एक टुरिस्ट आला त्याला पण एक दिवस त्या ॲज अ मॉन्क राहण्याचा एक त्याला एक्सपिरियन्स मिळेल. आता आपण चायनामध्ये जातो, चायनामध्ये एक मॉन्क राहण्याचा एक एक्सपिरियन्स घेऊ शकतो आपण, 1-2 दिवस वगैरे राहू शकतो. इथे पण ते आपल्या भारतातून जर कधी गौतम बुद्ध आपल्या भारतातले होते, आपण तर ते एक्सपिरियन्स केलाच पाहिजे क्रिएट लोकांसाठी. तर आता आम्ही महाडच्या शेवटच्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि तुम्हाला माणूस चेंज झाला का दिसतो आहे, कारण मगाशी लेण्या बघताना आमचा माणूस दमलेला आहे कम्प्लिटली, त्याला माझाची गरज आहे. पण आमचे हे माणूस कधीच दमत नॉनव्हेज नाही. फक्त खातात, नॉनव्हेज खाण्यासाठी कधीच जमत नाही. कधी जमत नाहीत. त्यामुळे एवढं गडबीड चढून आल्यावरती, सॉरी गड काय म्हणतोय, लेण्या. एवढ्या लेण्या बिण्या फिरून आल्यावरती पण चिकन खायला माणूस रेडी आहे. आणि आता आम्ही मागवलं आहे मटन कोंबडी वडे आणि चिकन कोंबडी वडे. आणि बाय द वे यांचे वडे बघा, ह्याला म्हणतात वडे. जर कोणाला माहिती नसेल आयुष्यात की वडे कसे दिसतात, कसे लागतात, आम्ही सांगू तुम्हाला, पण कसे दिसतात तर ते असे दिसतात. तुम्हाला कुठेही तेल दिसत नाहीये याच्यामध्ये आणि का टेक्स्चरवर यायचं सुंदर. सो असं म्हणतात महाडमध्ये कोंबडी वडे यांनी प्रोफेशनली विकायला लागले. वा, मग आता हा कल्चर आणलं, कारण घरामध्ये सगळ्यांच्या बनतं, पण हॉटेलमध्ये मिळणं यांनी चालू केलं. काय हे बना, मी लिंबू पितो, मी मटन खातो, तुम्ही चिकन खा. Yes. मटनची किंमत आहे 330 रुपये, चिकनची किंमत आहे 200 रुपये. आणि जर तुम्ही मटणामधले जर तुम्ही भात वजा केलात तर तुमचे 20 रुपये वाचतील, आणि जर इकडे भात वजा केलात तरी 20 रुपये वाचतील. 20 रुपये वाजता. मस्त मिक्स केलेलं, काय ग्रेव्हीचं टेक्स्चर यार सुंदर. जिंकलेला आहे चिकन कोंबडी वडा. चिकन मी मटन म्हणून का वाप लागतं, कलेजी मिळाली आहे. हा हा हा. कोकणात येऊन जर तुम्ही कोंबडी वडे नाही खाल्ले तर जर काय खाल्लं, चिकन कसं शिजलं बा, पीस पण खूप मोठे आहेत. हे बघ, अर्ध्यातला अर्धा पीस आहे हा. हे बघ मटन बघ, हे बघ वा, रंग बघ, मटणाचा रंग बघ. कोकणात असं मटण काय मटण दादा, डायरेक्ट एक्सचेंज ऑफर आलेली आहे आमच्या समोर. दादा काय मटण आहे, या मटणाला माझ्याकडून पर्सनली ऑफिशियल गोल्डन देऊन टाकला ना. येस. आणि संकेत दादा धाराशिवचा माणूस जर मटणाला देतो आहे गोल्डन थम्सअप, याचा अर्थ तुम्हाला कळलंय कोकणात मटण कुठे खायचं, येस, महाडला येऊन. महाडला यायचं. पण हे धागा शुभांगी नाव आहे ना, शुभांगी हा. शुभांगीने जे काय केलंय धमाल. मला शुभांगी पण आजीचं नाव असणार कारण आतमध्ये पण आज्याच आहेत ज्या मस्त वडे लाटतात आणि तळतायत. कोकणात असं मटण मिळेल असं वाटलं नव्हतं. जेन्युनली सांगतो, कारण आपण कोकण फेमस हा कोंबडी वडे आणि फिश साठी आहे. बॉयलर आहे, पण बॉयलर असून पण ती अशी नाही आपल्या मुंबई सारखी. हा काय सॉफ्ट आहे यार. कम्प्लिटली डिफरंट ग्रेव्ही. पूर्ण वेगळे. मटणाची ग्रेव्ही पूर्ण वेगळी आहे, चिकनची ग्रेव्ही पूर्ण वेगळी आहे. ह्याची चव कम्प्लिटली वेगळी. जरा पिऊन बघा. हा, पूर्ण वेगळे. काय खोबरं पडलं दादा, आणि काय तिखट आहे. सेम आहे का आपलं. हा बघा, आम्हाला ना उष्ट चालतं. मी परत सांगतो, प्लीज कमेंट करून सांगू नका की आम्हाला उष्ट वगैरे आवडत नाही. हा आमचा प्रश्न आहे. हो, तुम्हाला जर नाही आवडत तुम्ही नका खाऊ, प्लीज नका खाऊ. पण आम्हाला तर असं करू नका यार, आम्हाला पिऊ द्या. वेगळं आहे पूर्ण. मला मटण द्या ना. नाही झालं, संपलं. दादा हे काय आहे. याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मी पहिले सांगून टाकतो. आता सांगतो याच्यात काय काय आहे. मटणाचा फॅट आहे, मटणाचा फॅट, टॅमॅटोचा टँगीनेस एकदम जबरदस्त आहे. खोबरं बस. मानस पिऊन बघे. वाव, दिस इज वाव. हळदी आणि तांबडा रस्सा मिक्स केलं ना, प्रॉपर गावठी चव आहे. हे जे मटण वडे कोंबडी वडे तांदळाचे स्पेशल, तर महाराष्ट्रातला बऱ्याच जणांना माहिती पण नाहीये. कोकणात जास्त फेमस आहे, म्हणजे स्पेशल त्यांच्या जशी कोकणी आहे ना, कोकणी तर ते फक्त हा पर्टिक्युलर पदार्थ इकडे आमच्याकडे अलिबागला भेटतो. इकडे म्हणजे ह्या पट्ट्यात तसा विषय आहे. नाही म्हणजे आपल्या तळ कोकणात पण मिळतो. प्रिपरेशन स्टाईल, त्याची वड्यांची स्टाईल ही कम्प्लिटली वेगळी आहे. आपण आता कोकणात पण वेंगुर्ल्याला गेलेलो, हो. तिकडचे वडे पण खाल्ले आपण, ते किती वेगळे होते. तसे वडे माझ्या घरात बनतात. हा,
हे तर काहीतरी खतरनाक आयटम आहे हा प्रॉपर ब्रेड म्हणू शकतो याला आपण कोंबडीवाल्याचा मसाला पण तेवढाच सुंदर आहे जेवढा मटणाचा आहे मटणाचा मटण टॉप क्लासचं मटण मटणाचीच क्वालिटी बाप आहे त्यामुळं रस्सा पण त्याचा इतका जबरदस्त जबरदस्त लागतोय. कारण काय होतं रस्सा बनवताना त्याचं मटण ठेवतात हो तर त्याचं पाणी सुटतं अर्क सुटतो आणि त्याची सगळी चव आहे मला वाटतं महाडमध्ये सर्वात बेस्ट म्हणून जर कुठलं असेल तर ते शुभांगीचं शुभांगी हॉटेल शुभांगी शुभांगी म्हणजे ज्यांना मटण आवडतं त्यांनी कृपया मटण खा आणि ज्यांना मटण नाही आवडत त्यांनी पण मटण ट्राय करा कारण हे मटण वेगळं आहे वेगळं आहे आणि रस्सा रस्सा तरी तरी प्लीज हा रस्सा तरी प्या हा रस्सा चिकनचा पण रस्सा थोडाच चांगला आहे नो डाऊट टोमॅटो बिमॅटोचं म्हणतात ना की हे स्टाईल चांगली आहे टोमॅटो आपल्या जास्त जास्त लागत नाहीत इथे आहे थोडंसं आपण एक सुक्क मटण आलं यांचं आता हे काय दादा हे काय आहे जिभेने ते हे होतं चावाची गरजच नाही मटणच खा या मटण ताईला मिळतं ऑफिशियल गोल्डन थम्सअप चिकन ताईला मिळतं ऑफिशियल सिल्वर थम्सअप पण हे गोल्ड आहे हे सोनं आहे आणि हे खाल्ल्यानंतर सोनं आहे